ना सरप्राईज. चाल दाखव बघू काय सरप्राईज आहे ते. चाल कुठे अरे आतमध्ये हो. युवी तू ये, मी इतकी एक्साइटेड आहे काय माहितीये. करायचंय? तू बस आधी बस आधी काय बस. सांग ना. तू आधी इथे शांत बस. ओके अगं पण काय करणार आहेस? काय सरप्राईज ते तर सांग. सांगते ना मी. तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज आहे. फक्त ना तू आता डोळे बंद कर. हा डोळे वेळ मिटणार नाही मी. का? माझ्यावर विश्वास नाहीये? नाहीये. काय ते सांग पटकन सरप्राईज. युवी तुला माझी शपथ आहे, डोळे बंद कर. तुला खांडेकर एम्पायरची शपथ आहे. मिटले घे. बोल पटकन. असाच राहा. तू कुठे चाललीस? आले आले. अरे काय लपाछपी घ्यायचंय का? 10-20-30 मोजू surprise आता. आहे. ए निशी यार काय टाइमपास चाललाय तुझा. ये ना पटकन. चल ना. काय दे ना पटकन. दोन्ही हात पुढे कर. टन टडाई. काय अरे गरम आहे. काय आहे काय? काय सरप्राईज. अगे हे तुझं सरप्राईज आहे. धूर. अरे धूर म्हणजे मला तुझी दृष्ट काढायची आता. हे काय? असाच राहा, हलू नको. ओके आल्या गेल्याची, शेजारा पाजाराची, घरच्यांची, बाहेरच्यांची, ज्याची कोणाची नजर लागली असेल त्याच्या डोळ्यात मी भोऱ्या पडू देत. अरे माझ्या डोळ्यात गेल्या. निशी निशी का बाजू घे. अरे निशी त्रास होतोय. झोपतात डोळे झोपतात. म्हणजे तुला खूप नजर लागली आहे. असाच थांब, धूर येऊ दे. मला माहिती आहे तुला. अरे दारा खिडक्या उघड. दारा खिडकी. नाही नाही, अरे दारा खिडक्या तर बंद ठेवायच्यात. आजी बोलली आहे. हा, खिडक्या आजी उघड. बोलली अरे, बंद खिडक्या दारं नको बंद करू. ठेवायची. असं अरे, दूर राहायला पाहिजे घरामध्ये. युवी, नाही नाही नाही, नाही व्हेरी गुड. हा दूर घे दूर घे. बरं वाटेल. घे 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 घे. थांब असंच थांब. थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ. हा दे दे ना. आज ना आपल्या घरात एक गंमत होणार आहे. बस तू दूर. युवी युवी निशे. बापरे बापरे. वहिनी वहिनी. आग 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 आग. काय 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 झालं? दूर येतोय. आग लागली. आग काय? अहो पण कुठे? युवराजच्या रूम मला आग लागली. आग. ती आग नाहीये. आग आहे. आग. फायर ब्रिगेडला बोलवा. अख्खं घर नाही का. अजून एक केडी सरांना असंच वाटतंय की जेपीसी मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये दयानंद खांडेकरच गुन्हेगार आहेत. हो. अरे मग जो केडी सरांचा संशय खरा ठरला ना टेक्नो, तर केस ओव्हर मिशन ओव्हर. मे बी. टेक्नो अरे त्यांचा डायव्होर्स होणार. अरे म्हणजे हेच ठरलं होतं ना आपलं की जोपर्यंत मिशन आहे तोपर्यंतच लग्न. हा टेक्नो. आणि असंही केडी सरांनी अजून बॉसला त्यांच्या मनातलं काहीच सांगितलेलं नाही. म्हणजे सगळंच संपलं. हो कमांडर, असं ना काहीच होणार नाही. इतक्यात असं काहीच होणार नाहीये. हा तुम्ही एक काम करा ना प्लीज प्लीज. थोडं गोड बोला ना प्लीज. अहो तुम्ही एक काम करा, केडी सरांना फोन करा. अरे अहो फोन करा केडी सरांना लवकर. तुला काय लय कळतं का रे? अहो कमांडर तुम्ही केडी सरांना फोन तर करा. मी तुम्हाला सगळं सांगतो. होता वेळ. अरे थांब लवकर लवकर लवकर. करतो. भविष्यवाणी काय घड. हे बघा, तुमचं जे काही म्हणणं असेल, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते सगळं ऐकून घ्यायला तयार आहे मी. पण समोर तर या तुम्ही. समोर या तुम्ही प्लीज. काय फरक पडणार आहे त्याने? मेलेली माणसं परत येणार आहेत का? तुमच्या हातावर त्या सगळ्यांचं रक्त लागले रक्त. आणि तुम्ही जे केले ना त्याला गुन्हा म्हणतात. गुन्हा. नाही नाही नाही, आणि तुम्ही मोकाट फिरताय सगळीकडे. मी काय केलं नाही. तुम्हाला काय वाटलं? कोणाला कधी काही कळणार नाही, पण खोटेपणाचा मुखोटा कधी ना कधी गळून पडतो. एका झटक्यात तुमचा खरा चेहरा मी जगासमोर आणू शकतो. पैशासाठी माणुसकी विकली तुम्ही. माणुसकी. नाही नाही. आणि आता लोकांच्या मड्यावर उभा केलेला वैभव मिरवताय. बोला, काय मिळालं एवढे खून करून? बोला खांडेकर बोला. एक संधी देतोय. बोला खांडेकर. नाहीतर नाही नाही, मी केलं चूक. होय मी चूक केली.
खूप मोठी चूक केली आहे, खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. गुन्हा केलाय मी, आहे मी गुन्हेगार त्या सगळ्याचा. मान्य करतो मी गुन्हा केला आहे, पण आता प्लीज प्लीज थांबवाय सगळं. हात जोडतो मी तुमच्या समोर, थांबवाय सगळं प्लीज. पुरावा हवा होता ना तुला? हा घे पुरावा. दयानंद खांडेकर या गुन्हेगारानेच औषधात भेसळ केली होती. त्यांच्यामुळेच माझ्या आईचा आणि तिच्यासारख्या अनेक निष्पाप लोकांचा जीव गेलाय. आणि हे त्यांनी त्यांच्या तोंडून कबूल केलंय. परमिशन टू अरेस्ट हिम. बॉस, हा गुन्हेगार एवढे दिवस आपल्या डोळ्यांसमोर होता, समाजात वावरतोय. तू जरी नाही म्हणालीस तरी मला याला अरेस्ट करावं लागेल, तेही माझ्या हाताने.